आम्ही आता अजिंठ्यामध्ये काय झाडी, काय डोंगर, काय लेण्या, काय हा बसा ओकेमध्ये आहे। नमस्कार मंडळी, मी रोहित वाकतकर आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि मी सध्या आहे बुलढाणा बस स्टँडवर आणि आजचा जो आपला प्लॅन असणार आहे तो आहे अजिंठा। आज आपण अजिंठ्याला जाणार आहोत। तिथल्या ज्या जगप्रसिद्ध लेण्या आहेत त्या आपण एक्सप्लोर करणार आहोत। तर आज आपल्याला प्रवासामध्ये सोबत असणार आहेत बंडासेठ म्हणजेच सोहम भाऊ। नमस्कार मंडळी आपल्या रोहित भाऊच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि फुल सपोर्ट करा। बस स्टँडवर येऊन आता अर्धा घंटा झालेला आहे, आम्हाला अजून काही गाडी लागली नाही। आता बंडा गेलेला आहे गाडी बघायला, आता टाइम बघावं लागेल आता कधी लागते तर। आता आपण पोहोचलेलो आहोत अजिंठामध्ये। आपण अजिंठा बस स्टँडवर बसमध्ये उतरलो आणि तिथून आपण एका प्रायव्हेट व्हेकलने 20 रुपये घेतले त्यांनी आमच्याकडनं आणि 20 रुपयामध्ये त्यांनी आम्हाला लेण्यापर्यंत सोडलं। आणि जर तुम्ही बाईक वगैरे किंवा आपली प्रायव्हेट गाडी वगैरे आणत असाल तर थोडी काळजी घ्या, कारण तिथं बघू शकता मागे पोलीसवाले गाड्यावाल्यांना पकडतात तिथे आणि चार्जेस फाईन करतात ते। तर मित्रांनो, हे आहे अजिंठा रिसॉर्ट। जर तुम्ही येथे राहण्याचा विचार करत असाल तर अजिंठा रिसॉर्ट या ठिकाणी तुम्हाला राहण्यासाठी ठिकाण आहे। गव्हर्नमेंटचा असलं पाहिजे। आणि नजारा बघा मित्रांनो, किती सुंदर असा नजारा आहे ठिकाणी। एवढे मस्त पहाड आणि पाऊस पण सध्या जोरात सुरू आहे। त्या ठिकाणी समोर बघू शकता पूर्ण पांढरं तिथे धुकं दिसतं, तिथं पाऊस सुरू आहे जोरात। माझ्या मागे जे संपूर्ण बघत आहात मित्रांनो ते आहे अजिंठा रिसॉर्ट। महाराष्ट्र पर्यटन मंडळाने या ठिकाणी राहण्यासाठी उत्तम अशी सोय केलेली आहे। AC रूम, नॉन AC रूम या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत आणि रूम सुद्धा एकदम क्लीन आहेत। सध्या आपण आतमध्ये जाऊ नाही शकत, तुम्ही बघू शकता की रूम बंद आहे। पार्किंगमधून आत एंट्री केल्यावर आपल्याला एक शॉपिंग प्लाझा लागतो, जिथे विविध वस्तूंची दुकाने, हॉटेल आणि त्या ठिकाणी असलेले विविध प्रकारची कलाकृती, हँडमेड क्राफ्ट आपल्याला पाहायला मिळतात। तिथून तुम्ही आपल्या मनसोक्त शॉपिंगचा आनंद घेऊ शकता। चला मित्रांनो, शॉपिंग करून झाली असेल तर आपण पुढच्या प्रवासाकडे वळूया। आता आपण बस स्टॉपकडे जात आहोत। इथून आपल्याला लेण्यांकडे जाण्यासाठी बस मिळते। तर आपण या बसमध्ये बसलेलो आहोत आणि या नॉन AC बसचे चार्जेस 25 रुपये आपल्याला पेड करावे लागतात। या महाराष्ट्र शासनाच्या बसेस आहेत जे आपल्याला लेण्यांपर्यंत घेऊन जातात। अजिंठा हे ठिकाण छत्रपती संभाजीनगरपासून 110, बुलढाणापासून 50 व जळगावपासून 60 किलोमीटर अंतरावर आहे। तर आपण मित्रांनो पोहोचलेलो आहोत एंट्री गेट जवळ। हा बघू शकता माझ्या मागे बोर्ड लावलेला आहे दगडावरती, एक छान प्रकारे याच्यावर अक्षर कोरलेले आहेत, विश्व धरोहर अजिंठा गुफा आहे। आणि आजूबाजूचा नजारा बघा मित्रांनो किती खतरनाक आहे।
गेटवरच आपल्याला काही बोर्ड लागलेले दिसतात, ज्यावरती महाराष्ट्रातले आश्चर्य व त्यांच्याबद्दलची माहिती आहे. आणि हे आहे इथलची पास. आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला 40 रुपये एंट्री फी द्यावी लागते. आता आपण आतमध्ये लेण्या बघण्यासाठी जाऊया व त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया. हाही आहे मित्रांनो गुफा क्रमांक 1. तर आपण याच्या आतमध्ये जाऊन बघूया. संपूर्ण अजिंठा डोंगररांग आणि ह्या सगळ्या आहेत अजिंठा गुफा. ही संपूर्ण गुफा क्रमांक 1. हे बघा मित्रांनो, म्हणजे ह्या जवळपास 1200च्या शतकातील लेण्या असाव्यात आणि त्या काळामध्ये काढलेले हे चित्र दगडांवरती आजही सुस्थितीत आहेत. तुम्ही बघू शकता. तुम्हाला जवळून दाखवतो. ही आहे गौतम बुद्धांची कोरलेली मूर्ती. कारण तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे माहिती सूचक फलक या ठिकाणी लावलेले आहेत. यावर आपल्याला सगळी माहिती इथे दिलेली आहे. मित्रांनो बघा, ह्या अशा प्रकारे गुफा या ठिकाणी कोरलेल्या आहेत आणि पूर्णपणे छन्नी आणि हातोड्याचा उपयोग करून फक्त ह्या गुफा कोरल्या गेलेल्या आहेत. गुफाच्या आतमध्ये आल्यानंतर बघू शकता. खूपच सुंदर प्रकारे ह्या इथलच्या लेण्या कोरण्यात आलेल्या आहेत. तर काय सांगता मांडा सेट, कसं वाटतं तुम्हाला लेण्या फिरून? काय सांगता? खूप छान आहे. अजिंठा लेणी प्राचीन मठ आणि विविध बौद्ध परंपरांचे उपासनगृह आहे, जे की 70 ते 75 मीटर म्हणजेच 246 फूट खडकांच्या भिंतीमध्ये कोरले आहेत. या लेण्यांमध्ये आपल्याला भूतकाळातील जीवन आणि बौद्ध पुनर्जन्माच्या चित्रकथा व बौद्ध देवतांचे शिल्प देखील पाहायला मिळतात. मित्रांनो हे बघितलं का, त्या काळातील पाणी साठवण्याची ही पद्धत. हे जे झरे आहेत हे डोंगरावरनं पाणी घेऊन येतात आणि ते झरे इथे टाक्यामध्ये त्यांनी सोडलेले. या ठिकाणी एकूण 26 गुफा आहेत. या लेण्यांचा शोध 1819 मध्ये जॉन स्मिथ या ब्रिटिश घोडदळ अधिकाऱ्याने लावला. याला अजिंठा लेणी असे नाव का आहे, तर अजिंठा हे नाव जवळच्याच अजिंठा नावाच्या गावातून आले आहे आणि हे तीर्थस्थळ तसेच बौद्ध धर्माचे शिक्षण केंद्र म्हणून काम करते. इसवी सनापूर्वी 2रे शतक ते इसवी सनाच्या 5व्या शतकापर्यंतच्या काळात हाताने कोरलेल्या लेण्यांमध्ये बौद्ध पौराणिक कथा आणि दंतकथा तसेच विविध धर्मशास्त्रीय आकृत्यांची शिल्पे असलेली चित्रे या ठिकाणी आहेत. या लेण्या पूर्णपणे घनदाट जंगलांनी वेढलेल्या आहेत. भारतातील केंद्रीय पर्यटन स्थळ प्रकल्पात देशातील 12 पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील अजिंठा व वेरूळ या लेण्यांचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्रातील 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणजेच अजिंठा. आज खूपच गर्दी आहे मित्रांनो. आज शनिवार आहे आणि आज वीकेंड असल्याच्याने या ठिकाणी भरपूर अशी गर्दी दिसत आहे. जर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर शनिवार किंवा रविवार सोडून या. त्याचा इलाका आहे बेटा.
बहन डर गई, बहन डर गई, बहन डर गई। बघू शकता मित्रांनो किती गर्दी आहे आज. भेटतं का बंडा आपल्याला? भेटन मागा लवकर जायला. दोन बंडा सेट येथे भेळचा आस्वाद घेताना कशी बंडा बोलशी बाई. सुदाम्याचे पोहे इथं भेटत आहे. क्या बात आहे. बाकी भेळ मात्र एक नंबर आहे. तुम्ही जर रस्ता चालला तर तुम्हाला बरेच अशा वस्तू इथं खायला मिळतील. रानमेवा या ठिकाणी तुम्हाला खायला मिळेल. जांभूळ, कैरी, काकडी अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला इथे रस्त्यात खायला मिळतात. आता आपण चाललेलो आला वॉटरफॉल बघण्यासाठी. खूप वरती आहे. वॉटरफॉल जवळ नाही जात आहेत पण वरती एक फोटोशूट पॉईंट आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण वॉटरफॉलचा व्हिडिओ कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो. निसर्गाने नटलेले हे संपूर्ण डोंगररांग हा निसर्गाचा चमत्कार नाही तर निसर्गामध्ये माणसाने घडवलेला चमत्कार याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे अजिंठा लेणी. बघत जो आहे 7 वॉटरफॉल. 7 वॉटरफॉल म्हणण्याचं कारण बॅक टू बॅक आपल्याला त्या ठिकाणी 7 वॉटरफॉल जे खड्ड्या पडताना दिसतात म्हणून त्याला 7 वॉटरफॉल असं म्हणण्यात येतं. जबरदस्त व्ह्यू दिसतोय मित्रांनो इथून, खतरनाक. हे अजिंठा लेणीतील सर्वोच्च टॉप पॉईंट आहे ज्या ठिकाणी सध्या आपण उभे आहोत. इथून तुम्ही बघू शकता की इथनं लेण्या दिसत आहेत आपल्याला समोर. आणि हा इकडे आहे वॉटरफॉल. माझ्याकडून जेवढं शक्य झालं तेवढं मी आज तुम्हाला दाखवण्याचा आणि माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. गुफांमध्ये जाऊन आपण तिथल्या लेण्यांबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला. बट प्रत्येक लेणींबाहेर एक सुरक्षा रक्षक ठेवलेला आहे त्यांनी आणि आतमध्ये व्हिडिओ काढण्यास परवानगी नव्हती. तरीही मी बऱ्याच ठिकाणी चोरून लपून का होणार व्हिडिओ काढलेला आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनसुद्धा सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर आम्ही पण 100 रुपयाचा गॉगल घेतला, कडा घातला, एकदम झकास. पा तुम्ही घाम पाहू शकता. घामले मोठा आला तरी मी चालत. एवढा घाम जर का आम्ही नदीत उभा राहिला असतो तर नदीला पूर आला असता. एवढा घाम आलेला आहे आम्हाला. इथं येऊन आता बंडा शेटचं 12 किलो आणि माझं 6 किलो वजन कमी झालं. मी वाढवण्याचा प्रयत्न करतोय. काय एवढं चालल्यावर काय तर वाटणार आहे. कशाचं वाढणार? बंडाला ठीक आहे समजा तर कमी लागलं. कमी उरा मला फायदा येईल तोटा आहे मला. हा बरोबर आहे. तर तुम्हाला वजन वाढवायचं असेल त्या ठिकाणी येऊ नका. आले तर एका ठिकाणी बसून राहा. एका ठिकाणी बसून राहा, चालू नका. माझा एक्सपिरियन्स सांगतोय. हां त्या विषयाने फायदा झाली मजाकची गोष्ट. या फिरा, एन्जॉय करा. एन्जॉय करा. स्वच्छता राखा. स्वच्छता खूप चांगली आहे या ठिकाणी आणि तुम्ही सुद्धा ती मेंटेन ठेवा. कचरा आणत असताना तर तो परत घेऊन जा. या ठिकाणी कचरा करू नका.